नमस्कार मित्र हो, पुन्हा आपलं स्वागत आहे. वेलकम बॅक ऑन दिस चॅनल सायन्स टेक्नॉलॉजी. क्लास 9 टॉपिक सेकंड, वर्क अँड एनर्जी पार्ट 1. सो तर मित्र हो, आपण प्रिव्हियस सेशन मध्ये आपला पहिला युनिट संपवलेला आहे. अँड नाउ लेट अस स्टार्ट विथ सेकंड युनिट, वर्क अँड एनर्जी. सो इन दिस सेशन, in this unit we will discuss about work, energy, mechanical energy, law of conservation of energy and free fall. So at first, before moving towards the topic, वर्क अँड एनर्जी या संदर्भात तुम्हाला याच्या अगोदरच्या क्लासेसमध्ये काही एवढं जास्त संदर्भ आलेले नाही. तर आता या क्लासमध्ये आपण क्लास 9 मध्ये वर्क आणि एनर्जी हा जो पार्ट आहे हा बऱ्यापैकी डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो वर्क अँड एनर्जी, की ज्याला आपण मराठीमध्ये कार्य आणि ऊर्जा असं म्हणतो. सो व्हॉट इज मीन बाय वर्क? सायन्समध्ये वर्क म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज एनर्जी, अँड देन टाइप्स ऑफ एनर्जी, and there is very important law is there, that is law of conservation of energy. And at last we will discuss about free fall. Free fall is very important because class 10th मध्ये पहिला जो युनिट आहे ग्रॅव्हिटेशन, तिथे तुम्हाला पुन्हा एकदा फ्री फॉल ही कन्सेप्ट चेक करायची आहे, पाहायची आहे, डिस्कस करायची आहे. सो दॅट इज व्हाय धिस टॉपिक इज इम्पॉर्टंट, कारण हा जो बेस आहे हा तुमच्या अपकमिंग क्लासेसमध्ये, हायर क्लासेसमध्ये याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. सो ॲट फर्स्ट लेट अस स्टार्ट धिस टॉपिक. So here various activities are shown. काही ऍक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत. सो एक मुलगी आहे ती अभ्यास करते, एक मुलगा आहे तो खेळायला आहे, देन गर्ल वॉचिंग टीव्ही, आणि एक व्यक्ती आहे तो काय करतोय, ओझ घेऊन जातोय. सो ही इज कॅरिंग समथिंग ऑन हिज शोल्डर. सो सम ऑफ द क्वेश्चन्स आर आस्क्ड हियर. इन विच ऑफ द पिक्चर्स अबव हॅज वर्क बीन डन? फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू, when do we say that no work was done? Okay, so at first remember you have to observe all these pictures, images carefully. Every person in the picture doing something, and what we have to do, we have to observe and we have to tell whether work has done or not done in the given activities इन द पिक्चर्स. या पिक्चर मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, या केसमध्ये वर्क झालंय का नाही झालेलं हे आपल्याला पाहायचं आहे. आता तुम्ही म्हणणार वर्क झालंय नाही झालं, याचा अर्थ असं का? कारण सायन्स मध्ये वर्क डन किंवा कार्य होणं ही जी सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिलं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, तर वर्क डन जी कन्सेप्ट आहे ही जरा वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस केली जाते. आणि त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू सायंटिफिक व्ह्यू आपल्याला इथे विचार करावा लागेल. सो पहिल्या केसमध्ये एक मुलगी आहे ती अभ्यास करते, शी इज स्टडींग समथिंग. देन सेकंड प्लेस इमेज मध्ये काय दिसतंय, सो बॉय इज प्लेइंग विथ बॉल, देन गर्ल वॉचिंग टीव्ही, अँड अ मॅन कॅरिंग लोड ऑन हिज शोल्डर. व्यक्ती ओझं घेऊन खांद्यावरती निघालेला आहे. आता या केसमध्ये फक्त ज्या दोन केसेस आहेत, बॉय इज प्लेइंग विथ द बॉल, आणि दुसरी केस आहे ती मॅन कॅरिंग ए बास्केट ऑन हिज शोल्डर और लोड ऑन हिज शोल्डर. हे जे दोन एक्झाम्पल आहेत, यामध्ये वर्क डन झाले हे असं आपण म्हणू शकतो. बिकॉज सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिला, फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन? लक्षात घ्या, एखादं वर्क ज्यावेळी आपण करतो, कार्य एखादं करतो, सपोज मी एक वस्तू उचलून मी हातामध्ये घेतली किंवा तिथून उचलून मी बाजूला नेऊन ठेवली. ओके, सो या एक्झाम्पल मध्ये ज्या ऑब्जेक्ट वरती मी फोर्स अप्लाय केलेली आहे, फोर्स, त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होणं गरजेचं. देअर मस्ट बी डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन विच फोर्स इज अप्लाइड व्हाइल डुईंग वर्क. एखादं वर्क करत असताना एखाद्या ऑब्जेक्टवरती जर फोर्स अप्लाय केल्यानंतर जर त्याची डिस्प्लेसमेंट होत असेल, तर तिथं आपण सायंटिफिकली वर्क डन झाले, कार्य झालेलं आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. सो इन अबव एक्झाम्पल्स, केस 1 अँड केस 3, इन दिस केस देयर विल बी नो डिस्प्लेसमेंट, कोणत्याही प्रकारची डिस्प्लेसमेंट होत नाही.
आणि म्हणून या दोन केसेसमध्ये मुलगी अभ्यास करते किंवा टीव्ही पाहते, या दोन केसेसमध्ये वर्क डन झालेलं नाही. तर या केसमध्ये बॉय प्लेइंग विथ द बॉल अँड मॅन कॅरिंग लोड ऑन हिज शोल्डर, या दोन केसेसमध्ये डिस्प्लेसमेंट होते. सो हा जो बॉल आहे या मुलाच्या हातामध्ये तो डिस्प्लेस होतोय, त्याची जागा बदलते. इव्हन हा व्यक्ती काय करतोय, लोड कॅरी करतोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तिथं ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झालेली आहे. So let us start with this unit. Generally, as per your textbook, generally any mental physical activity is referred to as work. So आपण सामान्यतः आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय करतो, मेंटल और फिजिकल ऍक्टिव्हिटी, शारीरिक किंवा मानसिक जे आपण काम करतो किंवा जे काही आपण करतो त्याला आपण वर्क असं डिफाइन करतो. म्हणजे मी आता 2 तास अभ्यास केला किंवा 1 तास टीव्ही पाहिला किंवा मी 1 तास घर स्वच्छ केलं. आता ह्या मेंटल आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या सर्वांना आपण वर्क असं रेफर करतो. सो इन जनरल मेंटल एज वेल एज फिजिकल ऍक्टिव्हिटीज आर रेफर्ड एज अ वर्क इन आवर डे टू डे लाईफ. When we walk or run, the energy in our body is used to do necessary work. So remember this very carefully. When we walk or when we run, what happens? The energy in our body is used to carry out that work. So energy is needed. कोणतंही वर्क करत असताना आपल्याला आपण आपल्या शरीरामध्ये असणारी एनर्जी वापरतो. We say that a girl who is studying is working or performing work, but that is mental. आता स्टडी करणं किंवा टीव्ही पाहणं हे मेंटल वर्क आहे, मानसिक कार्य म्हटलं जातं याला, की जिथं आपण आपल्या मेंदूचा वापर करतो. इथं कुठल्याही प्रकारची डिस्प्लेसमेंट झालेली नाही. सो इन फिजिक्स, ऍक्च्युअली दिस इज पार्ट ऑफ फिजिक्स, इन फिजिक्स वी डील्स विथ फिजिकल वर्क ओनली. सो वर्क हॅज स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. रिमेंबर दिस थिंग. वर्क जे आहे फिजिक्समध्ये किंवा भौतिक शास्त्रामध्ये किंवा सायन्समध्ये, सायन्स हा फिजिक्स हा सायन्सचाच पार्ट आहे. सो इन फिजिक्स वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग. वर्क जे आहे हे स्पेशल आहे, याला वेगळ्या पद्धतीने डिफाइन केलं जातं. सो वर्क इज सेड टू बी डन व्हेन ए फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. रिमेंबर दिस. वर्क इज सेड टू बी डन. एखादं वर्क झालं हे कधी आपण म्हणू शकतो, व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट causes displacement of the object. फोर्स अप्लाय केल्यानंतर जर ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्या ठिकाणी वर्क इज डन, कार्य झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. You have already learned that work done by force acting on an object is the product of magnitude of force and the displacement of object in the direction of force. So हे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये स्टडी केलं असाल. So work done is given by a formula. It is very simple formula. Work is equal to force into displacement. Means to carry out that work we apply force on the object, and by application of force that object get displaced. So applied force into the displacement of object, it will give you a work. So work is nothing but a product of what? Magnitude of force which is applied on the object and displacement of the object in the direction of force. So that is what we call force. Work. It is called as work. So work is equal to force into displacement. What are the different types of forces and their examples? So one question is asked here. So what are the different types of forces? So gravitational force is there, frictional force is there. Apart from this, there are various types of forces. You have to search for it. तुम्ही याचा आन्सर द्यायचा आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला माहिती आहे. फ्रिक्शनल फोर्स या आणखी एक प्रकार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही फोर्सेस आहेत. यावरती तुम्ही जरा सर्च करा, तुम्हाला ह्या फोर्सेसचे नावं मिळून जातील. यू विल गेट डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. यूज युअर ब्रेन पॉवर. एक क्वेश्चन विचारलाय. यू हॅव लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट व्हेन डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. बट इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स, हाऊ डू we calculate the amount of work? And that part we will discuss in the upcoming or next page. Okay, so we will discuss this question definitely, because this question is very important. So generally what happens, to calculate work, what we do, we take product of force and displacement. But in this case the displacement is in the direction of force. या केस मध्ये काय असतं की डिस्प्लेसमेंट जी आहे ही फोर्सच्या डायरेक्शन मध्ये झालेली असते ऑब्जेक्टची. ओके,
सो लेट अस टेक एक्झाम्पल. आता हे जरा आपण एक्झाम्पल घेऊन पाहणार आहोत की डिस्प्लेसमेंट आणि ऑब्जेक्टची झालेली जी डिस्प्लेसमेंट आहे आणि अप्लाय केलेली फोर्स आहे हे दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये असतात. आता ते कसं असल्यानंतर हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. सो सपोज वी हॅव अन ऑब्जेक्ट. So we are applying force on this object. Sorry, let me clear all these things. Okay, now it will be good. So we are applying force on this object. Now by the application of force, that object will move. So we are applying force on this object and object will move from A to B. Suppose from A to B. So this will be the displacement of an object. So here displacement is in the direction of force. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केली त्याच डायरेक्शनला ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झालेली आपल्याला इथं दिसते. ओके, सो इन दिस केस वी यूज फॉर्म्युला W is equal to force into displacement. For displacement we take letter S. Let me change here. So S is the displacement of an object. Okay, by the application of force there is a displacement of an object. So work done for such case we have W is equal to F into S. Now let us move forward. So if the force is in the displacement of an object is not in the direction of applied force, then how can we calculate work? That part we will discuss after the discussion of this question. So Meenakshi was want to displace a wooden block from point A to B. So you can see in the image. So a girl want to displace this wooden block from A to B. Okay, that is the first condition. Along the surface as shown in the figure, just we have checked that figure. She has used a force F for the purpose. आता या काय केलंय, मीनाक्षी जी आहे ती जो वुडन ब्लॉक आहे, लाकडी ठोकळा आहे, तो A to B पॉइंट पर्यंत डिस्प्लेस करणार आहे टेबलच्या सरफेस वरती. सो तिने काय केलं, शी हॅज युज्ड फोर्स F फॉर दिस पर्पस. ऑब्विसली डिस्प्लेसमेंट करायची, फोर्स अप्लाय करावी लागेल. हॅज ऑल द एनर्जी शी स्पेंड बीन युज्ड टू प्रोड्यूस एक्सिलरेशन इन द ब्लॉक. So whenever we apply force or Meenakshi will apply force on this block, wooden block, तर ती जी फोर्स अप्लाय करेल ती सगळी जी फोर्स आहे ती फक्त या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट, ऑब्जेक्टचं ऍक्सिलरेशन असेल. ऍक्सिलरेशन मीन्स फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे की ज्याला आपण ऍक्सिलरेशन म्हणतो. सो ऑब्जेक्ट A to B जाईल. मग तिने जी फोर्स अप्लाय केलेली आहे ती पूर्णतः होल फोर्स, सगळीच्या सगळी फोर्स फक्त या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होण्यासाठी वापरली जाईल का, असा एक सिंपल प्रश्न विचारलाय. विच फोर्सेस हॅव बीन ओव्हरकम युजिंग दॅट एनर्जी. आणि मग फक्त तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होण्यासाठी जी फोर्स अप्लाय केली जाणार आहे किंवा ती एनर्जी जी यूज करणार आहे, स्पेंड करणार आहे, ती फक्त ऑब्जेक्ट डिस्प्लेस करण्यासाठी नाही तर आणखी काही फोर्सेस त्या केसमध्ये ओव्हरकम करावे लागतात. तर टेबल वरून आपण ज्यावेळी वुडन ब्लॉक ढकलणार आहे त्यावेळी टेबलचा जो सरफेस आहे आणि त्या वुडन ब्लॉकचा जो सरफेस आहे यामध्ये फ्रिक्शन होणार आहे आणि त्यामुळे तो ऑब्जेक्ट मूव्ह करत असताना थोडाफार अपोज होणार आहे, रोध होणार आहे. ते ऑपोजिशन फ्रिक्शनल फोर्सचं पण इथं ओव्हरकम करायला पाहिजे. सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू हॅव टू रिमेंबर हिअर. तर अशा केसमध्ये ऑब्जेक्ट ज्यावेळी एखाद्या सरफेसवरून आपण स्लाइड करतो त्यावेळी काय होतं की फ्रिक्शनल फोर्स अपोज करते त्या सरफेसवरून. सो इथं मीनाक्षीला काय करावं लागेल, फ्रिक्शनल फोर्स ओव्हरकम करण्यासाठी थोडीफार एनर्जी तिची खर्च होणार आहे. सो यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग. सो दॅट इज अबाउट फर्स्ट कंडिशन and remaining condition we will check. Now let us move to the next part. You must have seen the event depicted in the picture B and C. तुम्ही पाहिलं असेल लहान मूल काय केलंय, टॉय घेतलं ते थ्रेडला बांधलं ते ओढत चाललेलं आहे. आणि सी कंडिशन बऱ्यापैकी लोकांनी पाहिली असेल. तर when child pulls a toy with the help of string, in this case when child pulls a toy with the help of string, the direction of force is different from that of the displacement. Now here in this case remember direction of
फोर्स ज्या डायरेक्शनला अप्लाय केलेली आहे आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ऑब्जेक्टची ह्या दोन सेम नाही. नाउ लेट अस कन्सिडर अगेन. सो वी हॅव ए टॉय. सपोज हे टॉय आहे. सो यू कॅन सी टॉय हियर. आता फोर्स जी अप्लाय केलेली आहे ती या डायरेक्शनला आहे. अप्लाय केलेली फोर्स या डायरेक्शनला आहे. ओके, जस्ट अ मिनिट. I should draw this diagram here. So force is applied in this direction. So you can see force is applied in this direction. आता हा जो टॉय आहे फोर्स या डायरेक्शनला ते लहान मूल अप्लाय करते त्या डायरेक्शनला जात नाही तर टॉय जो आहे हा ऑल अलॉंग द सरफेस डिस्प्लेस होतो. मग आता इथं जी फोर्सची डायरेक्शन आहे आणि जी झालेली डिस्प्लेसमेंट आहे ह्या दोन्ही सेम नाही. सो हियर the direction of force is here and direction of displacement is here. So here applied force and the displacement are not in the same direction. Listen it carefully. काय झालेलं आहे इथं अप्लाय केलेली फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट हे डिफरंट डायरेक्शन मध्ये आहे. Similarly, when a large vehicle to a small one, the direction of force and displacement are different. या केस मध्ये ही पहा एक लार्ज व्हेकल स्मॉल व्हेकलला टो म्हणजे खेचते. या केस मध्ये पण अप्लाय केलेली फोर्स आणि त्या स्मॉल व्हेकलची झालेली डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकाच डायरेक्शनला नसतात तर ते दोन्ही डिफरंट डायरेक्शनला असतात. सो इन बोथ दीज केसेस, रिमेंबर दिस केअरफुली, इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. सो या दोन्ही केसेस मध्ये लक्षात घ्या की अप्लाय केलेली फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट जी आहे याच्यामध्ये एक अँगल क्रिएट होतो आणि तो अँगल खूप महत्त्वाचा आहे आणि आपण त्यानुसारच आता पुढे डिस्कशन करणार आहोत. सो अगेन आय विल एक्सप्लेन these all things. So we have an object as per your book. Force is applied in this direction आणि झालेली डिस्प्लेसमेंट जी आहे ही या डायरेक्शन. सो दिस विल बी युअर फोर्स, दिस विल बी युअर फोर्स अँड दिस विल बी द डिस्प्लेसमेंट. आता या फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये एक अँगल तयार झाला. लेट दिस अँगल इज कॉल्ड एज थीटा. हा जो अँगल आहे याला आपण थीटा असं म्हणतो. सो अँगल इज इक्वल टू थीटा. ओके, सो रिमेंबर दिस थिंग व्हेरी केअरफुली. नाउ लेट अस मूव टू textbook again. So here in such a cases when applied force and displacement of an object are not in same direction, in such a case we consider the angle between the applied force and the displacement. And now let us see how to calculate the work done in such cases. So हा जो क्वेश्चन होता याचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. So when applied force and the displacement of an object are not in same direction, then how can we calculate the work done? So when child pulls a toy, force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. So here you can see force जी आहे ही या डायरेक्शनला अप्लाय केलेली आहे तर ऑब्जेक्ट जो आहे किंवा हे जे कार्ट आहे हे या डायरेक्शनला जाते. इट विल मूव इन दिस डायरेक्शन while force is applied in this direction, in the direction of thread. So here force and the displacement of an object are not in same direction. There is angle is formed in between the applied force, direction of applied force and direction of the displacement. Okay, in this case, in order to calculate the amount of work done, we have to convert applied force into force acting along the direction of the displacement. अशा केस मध्ये आपल्याला अमाउंट ऑफ वर्क डन कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करतो, we have to convert applied force into the force acting along the direction of the displacement. आपल्याला इथे काय करावं लागतं, जी अप्लाय केलेली फोर्स आहे ती आपल्याला कन्व्हर्ट करायची आहे, रूपांतरित करायची कशामध्ये, तीच फोर्स समजा डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट च्या डायरेक्शन मध्ये असते किंवा तीच फोर्स डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये असते तर किती असते, हाऊ मच विल बी द फोर्स इफ इट इज ऍक्टिंग ऑन इन द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. मग ते आपण कन्व्हर्ट करू शकतो बाय युजिंग सिंपल लॉज ऑफ मॅथमॅटिक्स आणि ते कसं करतात ते आता आपण पाहणार आहोत. ओके, लेट F be the applied force and let F1 be its component in the direction of displacement. So आत्ताच आपण पाहिलं
की अशा केसेसमध्ये ज्यावेळी अप्लाइड फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन सेम डायरेक्शन मध्ये नसतात, त्या दोन्हीमध्ये अँगल थिटा क्रिएट होतो. सो इन सच केसेस, अशा केसमध्ये आपण काय करतो, जी अप्लाइड फोर्स आहे ती कशामध्ये कन्वर्ट करतो, वी कन्वर्ट इट इनटू द इफ दॅट फोर्स विल बी इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, देन व्हॉट विल बी इट्स व्हॅल्यू. तीच फोर्स जर डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मध्ये असते तर त्याची व्हॅल्यू काय असते, त्यामध्ये आपण ते कन्वर्ट करतो. सो लेट एस इज द डिस्प्लेसमेंट. आता सपोज आपण फोर्स अप्लाय केलेली आहे आणि फोर्स अप्लाय केलेली आहे F1. सो अगेन व्हॉट इज F1 हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. F1 म्हणजेच काय, जी फोर्स डायरेक्शन मध्ये नव्हती त्यावेळी ती फोर्स होती F, आणि जर समजा तीच फोर्स जर डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मध्ये असती तर त्याची व्हॅल्यू F1 असते, आणि आपण ही व्हॅल्यू F1 डिटरमाइन करू शकतोय. ते कसं आता आपण पाहणार आहोत. So let F is the applied force and F1 be its components in the direction of displacement. So S is the displacement. So here F1 is in the direction of is in the direction of displacement. So we have W is equal to F1 into S. So as usual आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण इथं अप्लाय केलेला आहे. W is equal to F1 into S. This is our equation number 1. The force F applied is in the direction of string and it makes an angle with horizontal. So जर आपण पाहिलं तर ही F ही जी आहे ती अप्लाय केलेली फोर्स आहे आणि F1 हा त्याच फोर्सचा कॉम्पोनंट आहे की जो काय इंडिकेट करतो, जर F फोर्स ही या डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये असते तर ती किती असते, ती F1 एवढी असते. आपण या पद्धतीने ते मेन्शन केलेलं आहे. आणि या दोन फोर्स मध्ये जो अँगल होतोय तो आहे theta. So let theta be the angle that string makes with the horizontal. So ही जी स्ट्रिंग आहे या हॉरिझॉन्टल कंपोनेंटला अँगल क्रिएट करते, तो अँगल आहे थीटा. सो थीटा इज द अँगल बिटवीन द horizontal and the force. We can determine the component F1 of this force F which acts horizontal direction by means of trigonometry. तर आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे F1 ची व्हॅल्यू आपण डिटरमाइन करू शकतो ऑफ F which at horizontal, म्हणजे जी F1 फोर्स डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्येच आहे हे आपण डिटरमाइन करू शकतो बाय मीन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचे काही रूल्स आहेत त्यानुसार आपण हे डिटरमाइन करू शकतो. सो लेट अस डिस्कस दिस पार्ट. सो हाउ इट कॅन बी डिटरमाइंड. ओके, सो इट कॅन बी डिटरमाइंड बाय some simple laws of mathematics. And how? Let us see. So now consider this diagram. तर या डायग्राम मध्ये पुन्हा एकदा जरा लक्षात घ्या की आपण काय काय केलेलं आहे, काय काय कन्सिडरेशन केलेलं आहे. तर या केस मध्ये फोर्स F जी आहे ही ऍक्च्युअल अप्लाय केलेली फोर्स आहे त्या ऑब्जेक्ट वरती. हा ऑब्जेक्ट आहे समजा, दिस विल बी आवर ऑब्जेक्ट. नाउ हियर डिस्प्लेसमेंट इज इन दिस डायरेक्शन. आणि जर आपण पाहिलं तर डिस्प्लेसमेंट आणि अप्लाय केलेली फोर्स हे सेम डायरेक्शन मध्ये नाही. मग आपण इथे काय कन्सिडर केलं, F1 कन्सिडर केला. व्हॉट इज F1? F1 इज द कंपोनेंट ऑफ फोर्स F इज इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. जर F फोर्स डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मध्ये असली तर ती F1 एवढी असते. तर आपण आता F1 ची व्हॅल्यू डिटरमाइन करणार आहोत. सो हाऊ इट कॅन बी डिटरमाइंड. फॉर दॅट पर्पज इथं आपण एक कन्सिडरेशन केलंय की ही F1 ची डायरेक्शन आहे, ही दिसते ती F1 ची डायरेक्शन आहे की जी डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये, आणि F ही फोर्स ओरिजिनल फोर्स आहे की जी अप्लाय केलेली आहे. तर याच्यामध्ये अँगल थीटा होतोय. तर आपण इथे एक ट्रायंगल तयार केले. यू कॅन सी हियर वी हॅव वन राईट अँगल्ड ट्रायंगल हियर. सो वी हॅव राईट अँगल्ड ट्रायंगल अँड देयर थीटा इज द अँगल. नाउ अकॉर्डिंग टू लॉज ऑफ ट्रिग्नोमेट्री वी हॅव cos theta is equal to base divided by hypotenuse. ओके, सो हे तुम्हाला मॅथमॅटिक्स किंवा जिओमेट्री मध्ये येणार आहे. सो cos थीटा म्हणजे काय, तर हा अँगल जो आहे आपल्याकडे थीटा, याचा cos व्हॅल्यू आपण इथे डिटरमाइन करतोय. सो हाऊ इट कॅन बी रिटर्न. सो cos थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेन्यूस. तर या केस मध्ये बेस जो आहे बेस इज इक्वल टू F1. बेस काय आहे F1. सो दिस इज युअर बेस की ज्याला आपण F1 म्हणले. सो F1 डिवाइड बाय आता हायपोटेन्यूस
hypotenuse. So this will be your hypotenuse. हा आपला hypotenuse आहे. You can see here. This is our hypotenuse. So हा असेल F. So F is the hypotenuse. And now we have cos theta is equal to F1 upon F. आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे आता आपण F1 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ F डिटरमाइन करणार आहोत. सो इथं लक्षात घ्या, पहिल्यांदा cos theta is equal to F1 upon F आलेला आहे. Now let us put all these values. So F1 is equal to, so if I make some mathematical transformation, F1 is equal to cos theta into F. Cos theta into F, and this is very important term. Okay, so cos theta into F is the equal to F1. So हे पहिल्यांदा लक्षात घ्या, हे अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. हे समजलं तर आपल्याला पुढचा पार्ट लक्षात येणार आहे. cos theta is F1 is equal to cos theta into F. So अगेन आपण काय काय केलं, इथं एक F1 हे काय आहे, F is the actual applied force. F1 हे काय आहे, जर तीच फोर्स डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मध्ये असते तर किती असते, त्याला कंपोनंट ऑफ द अप्लाइड फोर्स म्हणूया, इफ इट इज इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि मग ह्या दोघांमध्ये अँगल थीटा झालाय. सो cos थीटा इज इक्वल टू काय असतं, cos थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनियस. इथं जो अँगल आपला ट्रायंगल तयार झालाय, राईट अँगल ट्रायंगल, सो याचा बेस जो आहे तो आहे F1, देन याचा हायपोटेनियस आहे F, आणि मग आपण B अपॉन H घेतला. सो B cos theta is equal to F1 upon F. So we have F1 is equal to cos theta into F. So this is very important equation which we have obtained. हे जर समजलं तर हे पूर्ण कन्सेप्ट जी आहे हे आपल्याला क्लिअर होते. Now let us move to the textbook again. The part which I have explained here is very important. You have to remember this one. Now, as per your textbook, you can see here. So now we know how we have this equation F1 is equal to F into cos theta. And now let us move back to the original equation. So original equation काय सांगतं, W is equal to F1 into S. So we have determined F1. So can we put this F1 into this equation? Yes. So we can put that value into the original equation. So let us again go back to the, so just we have determined what, the value of F1 is equal to, the value of F1 is equal to F cos theta. Okay, and we have W is equal to F1 yes. Okay, W is equal to F1 yes. So if we put this value of F1 here, we have W is equal to F cos theta into S. So it can be also written as W is equal to F into S into cos theta. So this is our final equation by which we can determine the work done if force F is applied and S is the displacement of an object, and if applied force and displacement are not in the same direction. In that case, we have to consider this angle theta and we take cos value of that angle theta, and we have to remember it. I don't know whether cos किंवा sin किंवा असे जे फंक्शन्स आहेत जिओमेट्री मध्ये तुम्हाला झाले आहेत का नाही, तर तुम्ही जिओमेट्रीचे जे तुमचे टीचर आहेत त्यांना विचारू शकता. हा सिंपल फॉर्म्युला आहे, cos is equal to base upon hypotenuse. So here we have obtained this equation. Okay, so we have obtained this equation which is very important. So here now we can calculate the work done if force is not in the direction of displacement. मग अशा केस मध्ये जर डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन ऑफ फोर्स जर एकाच डायरेक्शन मध्ये नसतील, त्या दोघांमध्ये जर अँगल थीटा होत असेल, तर आपण अशा केस मध्ये काय करू शकतो, वी कॅन कॅल्क्युलेट द
वर्क डन. अशा केसमध्ये आपण वर्क डन डिटरमाइन करू शकतो. एंटर युअर कन्क्लुजन अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक कंडिशन्स or specific values of theta in the following table. So it will be very simple. आता पहिली कंडिशन आहे theta is equal to 0. theta is equal to 0 means what? इथं अप्लाय केलेली फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन मध्ये असेल आणि अशा केसमध्ये अँगल होतो 0 डिग्री सॉरी अँगल होतो 0 डिग्री. सो cos theta cos 0 is equal to 1 म्हणजे 0 अँगलला cos ची व्हॅल्यू 1 असते आणि मग आपण w is equal to fs cos theta cos theta is equal to 1 ठेवलं तर आपलं इक्वेशन निघतं w is equal to fs. So it means that what will be our conclusion? आपलं conclusion असं असेल here the applied force and the displacement of an object are in same direction. Now if angle between the applied force and displacement is 90 degree, so here cos 90 is equal to 0. 90 degree angle साठी cos ची व्हॅल्यू 0 असते. मग अशा केस मध्ये झालेलं वर्क डन w is equal to cos theta जर 0 असेल तर हे पूर्ण इक्वेशन 0 होणार आहे आणि इथं वर्क डन असणार आहे 0. So there will be no work done in such case. तर लक्षात घ्या, this condition is very important. If applied force and the displacement of an object making an angle 90 degree, in such condition, in such cases, work done will be 0. And if the angle between applied force and the displacement making an is 180 degree, जर दोघांमध्ये अँगल 180 डिग्री असेल तर अशा केसमध्ये 180 cos 180 डिग्री साठी cos ची व्हॅल्यू असते -1 आणि जर आपण हे cos ची व्हॅल्यू -1 इथे ठेवली तर आपल्याला इक्वेशन काय मिळतं w is equal to -fs. याचा अर्थ काय की अप्लाय केलेली फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट ही अपोजिट डायरेक्शन मध्ये, ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलेली आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ऑब्जेक्ट हा काय होतोय डिस्प्लेस होतोय. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. सो दॅट इज व्हाय हे इक्वेशन अतिशय महत्त्वाचं होतं बाळांनो. So here we have completed our discussion. Now let us discuss units of work. So units can be expressed either in SI system or CGS system, and we will derive units. So let us see how can we derive units for work done. So we have a formula for work done as per the definition. Work is equal to force into displacement. हे आपल्याला माहिती आहे. आता आपण SI सिस्टीम मध्ये पहिल्यांदा याचे युनिट डिटरमाइन करूया. सो हाऊ इट कॅन बी डिटरमाइंड. सो वी हॅव युनिट ऑफ फोर्स इन SI सिस्टीम इज न्यूटन as we all know, into unit of displacement in SI system is meter. So unit काय आला SI system मध्ये वर्क डन साठी ते आला न्यूटन मीटर. ओके, so we have unit for work done in SI system is Newton meter, but this unit we express as a joule. So हे युनिट जे आहे आपण न्यूटन मीटर पण म्हणतो, पण याला आणखी एक स्पेशल नाव दिलं जातं. इट इज कॉल्ड एज जूल. सो what we have done here, we have put units of force and displacement, SI units of force and displacement here, and now we have unit of work is Newton meter, and Newton meter is again called as joule. It is shown by letter small, capital J. So what is the SI unit for work done is equal to joule. Newton meter पण आहे, पण Newton meter न म्हणता त्याला joule असंही म्हटलं जातं. हे SI system मध्ये आहे. Now let us discuss some important part here. So how can we express this 1 Newton or 1 joule? So if we have object on which we have applied force is equal to 1 Newton. Object जो आहे त्यावरती 1 न्यूटन एवढी फोर्स आपण अप्लाय केली आहे आणि 1 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टची जी झालेली डिस्प्लेसमेंट आहे ती आहे 1 मीटर. ओके, सो वी हॅव ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे समजा, त्यावरती फोर्स अप्लाय केली 1 न्यूटन आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टची जी डिस्प्लेसमेंट झाली ती 1 मीटर झाली. मग या केसमध्ये जे वर्क डन झालं ते किती असेल 1 जूल. सो व्हॉट इज 1 जूल ऑफ वर्क? 1 जूल ऑफ वर्क इज द वर्क when applied force applied 1 Newton creates the displacement of object 1 meter, or it displaces object
थ्रू 1 मीटर. म्हणजे 1 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर जर ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट 1 मीटर होत असेल तर त्या केसमध्ये जे वर्क डन आहे ते असणार आहे 1 जूल. सो रिमेंबर दिस व्हेरी केअरफुली. हे झालं SI सिस्टीम मध्ये. अँड नाउ लेट अस डिस्कस द सेम इन CGS system. So in CGS system what we can do? Now for CGS system again we take formula of force. So force is equal to, as we all know, work done, we require unit of work done. So W is equal to F into S. Now in CGS system आपण CGS system मध्ये unit determine करतोय. In CGS system force is expressed in dyne. CGS system मध्ये force आपण dyne या unit मध्ये एक्सप्रेस करतो. into displacement is expressed in terms of centimeter. Displacement is expressed in terms of centimeter. So what is the unit of work in CGS system? That is dyne centimeter. आणि यालाही एक स्पेशल नाव आहे, याला म्हणतात अर्ग. What it is? It is called as अर्ग. as आपण SI सिस्टीम मध्ये जूल म्हटलं तसे CGS सिस्टीम मध्ये याला अर्ग असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी E असे लेटर न लिहिता हे पूर्ण ERG हे पूर्ण घ्यावं लागतं, हे लक्षात घ्या. सो इन CGS सिस्टीम युनिट ऑफ वर्क डन इज अर्ग. अर्ग म्हणजेच डाइन सेंटीमीटर. म्हणजे डाइन सेंटीमीटरलाच आपण अर्ग असं म्हणतो. हे दोन्ही न लक्षात ठेवा तुम्ही, अर्ग फक्त जरी लक्षात ठेवलं तरीही चालू शकतंय. सो दॅट इज द युनिट ऑफ वर्क डन इन CGS system. Now let us move forward. आता समजा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट वरती 1 डाइन एवढी फोर्स अप्लाय केलेली आहे. सो इफ 1 डाइन फोर्स इज अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट which create or which displaces object through 1 सेंटीमीटर. तो ऑब्जेक्ट जो आहे हा 1 सेंटीमीटरने डिस्प्लेस झाला समजा. ओके, अशा केस मध्ये पहा काय झालं, ऑब्जेक्ट वरती अप्लाय केलेली फोर्स आहे 1 डाइन आणि ऑब्जेक्ट जो डिस्प्लेस झालाय तो 1 सेंटीमीटर. मग 1 डाइन अप्लाय केलेली फोर्स आहे 1 सेंटीमीटर ही झालेली डिस्प्लेसमेंट आहे. सो हियर वर्क डन विल बी 1 अर्ग. सो व्हेनेवर वी कॉल वर्क डन 1 अर्ग is work is done. So when 1 dyne force applied force displaces object through 1 centimeter, then work done is called as 1 erg. म्हणजे 1 erg वर्क डन झाला असं आपण कधी म्हणू शकतो, ज्यावेळी 1 डाइन एवढी फोर्स अप्लाय केलेली जर ऑब्जेक्टला 1 सेंटीमीटर मधून डिस्प्लेस करत असेल तर त्या ठिकाणी झालेलं वर्क डन जे आहे ते 1 erg आहे असं आपण म्हणू शकतो. So that is what we have discussed here. Work is equal to force into displacement, but the unit of force is in SI system it is Newton and displacement is meter. So unit of force in SI system is Newton meter and it is again called as joule. Then 1 joule, if the force of 1 Newton displaces object through 1 meter in the direction of force, then the amount of work done will be 1 joule. So 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. So 1 joule is equal to 1 into 1 Newton into 1 meter. So again in CGS system, so we have unit of force for CGS system that is dyne, and unit of displacement is centimeter. So we have unit of work done in CGS system is dyne centimeter and it is also called as erg. So 1 erg is equal to what? If the force of 1 dyne produces displacement of an object through 1 centimeter into the direction of force, then amount of work done will be 1 erg. And now we have 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. And let us discuss this relationship between joule and erg. So इथे एक आपल्याला रिलेशनशिप लक्षात ठेवायचे. This relationship is very important for numericals. So just we have seen that work done is equal to force into displacement. Okay, but 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. We have seen here that 1 joule म्हणजेच काय, 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. म्हणजेच if the applied force 1 Newton produces displacement on object 1 meter, then work done is said to be 1 joule. But आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne. So we have instead of writing 1 Newton we can write 10 raised to 5 dyne. Similarly 1 meter is equal to 100 centimeter. 100 means 10 raised to 2. So
instead of 1 meter we can write 10 raised to 2 centimeter. And if we combine this equation, 10 raised to 5 into 10 raised to 2, so we have 10 raised to 7, and remaining part will be 9 centimeter. And we know 9 centimeter means what? 9 centimeter is called as earth. So we can write 10 raised to 7 earth. So what we have now, 1 joule is equal to 10 raised to 7 earth. म्हणजे आपण काय केलं, जूल आणि अर्थ मधलं एक रिलेशन डिफाइन केलंय की जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे न्यूमरिकल्स मध्ये. सो 1 जूल इज इक्वल टू 10 raised to 7 अर्थ. त्यासाठी आपण पहिल्यांदा 1 जूल इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर कन्सिडर केलेला आहे. बट हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये केलं असाल किंवा करू शकता. यू कॅन आयडेंटिफाय इट. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 10 raised to 5 डाइन. मग आपण ही व्हॅल्यू इथं ठेवली 1 न्यूटनच्या ठिकाणी. तसंच 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर मीन्स 10 raised to 2 सेंटीमीटर, आणि 10 raised to 5 इंटू 10 raised to 2 इज इक्वल टू 10 raised to 7. ओके, जे पॉवर्स आहेत त्याची सम होते ॲज अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ मॅथमॅटिक्स. सो इंटू 10 raised to 7, 10 raised to 7 9 centimeter. So we have this equation, 1 joule is equal to 10 raised to 7 earth, because 9 centimeter is called as earth. So you have to remember all these things. These are very important. You have to remember all the units, at the same time relationship between Newton and Dyne as well as joule and earth. So up to here we have discussed about force. Then how can we determine force? Up to here we have discussed about work done. So when object is said to be doing work, we have to consider the thing that if there is a displacement in an object by the application of force, then that object is said to be doing work. एखादा ऑब्जेक्ट वर्क डन करतो हे कधी म्हणू शकतो, त्यावेळी तो ऑब्जेक्ट फोर्स अप्लाय केल्यानंतर जर डिस्प्लेस होत असेल तर इथे वर्क डन झालेले असं आपण म्हणू शकतो. देन आपण वर्क डन साठी फॉर्म्युला डिटरमाइन केला. जर ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वरती अप्लाय केलेली फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये असेल तर वर्क डन कशा पद्धतीने डिटरमाइन करतात हे आपल्याला माहिती आहे. पण जर ते एकाच डायरेक्शन मध्ये नसतील, ते वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये असतील, दोन्ही मध्ये अँगल थीटा होत असेल, तर त्या केस मध्ये मात्र आपण वर्क डन वेगळ्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतो. सो W इज इक्वल टू FS cos थीटा, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. अँड देन आपल्याकडे युनिट, आपण वर्क डन साठी किंवा वर्क साठी युनिट पाहिलं CGS सिस्टीम आणि SI सिस्टीम मध्ये. ऍट द सेम टाइम आपण जूल आणि अर्थ मधलं जे रिलेशन आहे ते आपण इथं डिस्कस केलेलं आहे. सो इन नेक्स्ट सेशन व्हॉट वी विल डिस्कस, वी विल गो फॉर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड zero work. At the same time we will go for energy, where we will discuss kinetic energy and potential energy. So it will be very basic and very important and useful part for your upcoming standards. So you have to remember all these things. So इथं आपण हा आपला पहिला पार्ट या सेकंड टॉपिक मधला कव्हर करतोय. सो I am requesting to all of you that please share this channel to your friends and ask them to subscribe. Thank you.